देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी वाय सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ठला विठ्ठल देवाची द्वारे उभा क्षण भरी तिने मुक्ती चारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रप्रात समय कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबाराया त्यांचा हरिपाठ या प्रकरणातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाच्या आधारे ज्ञानोबाराय आपल्या सर्वांना नामचिंतनाचा उपदेश करतायत। नामचिंतनाचं महत्त्व जीवनामध्ये काय आहे, नामचिंतनाने काय प्राप्ती होते, नामचिंतनाने भगवंताची प्राप्ती कशी होते, नामचिंतनाने कुठलं साधन कुठले आपल्याला सिद्धी प्राप्त होतात, अशा प्रकारचं अनेक प्रकारचं त्याच्यामध्ये विषय प्रतिपादन केलेला आहे। पांडुरंग कार्य प्रथम नमन दुसरे चराना संताची दुसरे चराना संताची हे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार 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 बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दया करुणा दया करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो हो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो पावन झालो चराचरी कला कुसरवे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका
एका जनार्धरी तुमचा दास त्याची आस पुरवावी. माऊली ज्ञानोबरा हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. जर आपण विचार केला परमार्थाचा, तर परमार्थामध्ये मुख्य साधन आहे नामचिंतन. आणि नामचिंतनाचं साधन हे कलियुगामध्ये सर्वांमध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. कृत द्वापार कली, कृत त्रेता द्वापार आणि कली या 4 युगामध्ये कृतयुगामध्ये तप साधन सांगितलेलं आहे. कारण त्या वेळेला माणसाचं आयुष्य खूप असल्यामुळे कृतयुगामध्ये ते साधन सांगितलेलं आहे. 60-60 हजार वर्षांची तपश्चर्या केली ऋषीमुनींनी. 1-1 लाख वर्षाचं आयुष्य होतं. म्हणून 60-60 हजार वर्षे आपल्या जीवनामधली त्यांनी केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याच्यामध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत. कृतयुगामध्ये तप आणि त्रेता युगामध्ये जप, कृत त्रेता आणि द्वापार युगामध्ये भगवंताची सेवा, अशा प्रकारची ही साधनं. पण कलीच्या प्रवाहामध्ये जसं 1 लाख वर्षाचं आयुष्य असल्यामुळे तप करता आलं, जप करता आला. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये 1-0 काढला, 10,000 वर्षाचं आयुष्य शिल्लक राहिलं. त्याच्यामध्येही तप करता आलं, नाही का, जप करता आला. जप तप साधनं ही त्या काळामध्ये सिद्ध आपल्याला करता येत होती. परंतु या कलियुगामध्ये आयुष्याचं मान किती आहे? 100 वर्षाचं आहे. आणि या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याच्यातही भरवसा नाही. 100 वर्षाचं जरी आयुष्य दिलं असलं तरीसुद्धा माणूस 100 वर्षे जगल याची गॅरंटी नाही, आहे की नाही. म्हणून क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे थोर ओळसागा. क्षणभंगुर जीवन आहे. जरी 100 वर्षाचं आयुष्य असलं तरीसुद्धा आपण आज बोलत असलो तरी पुढे जाऊन आपले हा देह राहील का नाही याची गॅरंटी नाही. अशा प्रकारचं क्षणभंगुर जीवन असल्यामुळे सगळ्यामध्ये सोपा आणि साधन जे सांगितलेलं आहे कलियुगामध्ये ते फक्त काय सांगितलेलं? नामचिंतन सांगितलेलं आहे. कारण संत एकांती बैसले, त्यांनी मागच्या युगाचे सगळे सिद्धांत शोधलेले आहेत. ते सिद्धांत पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला कलियुगामध्ये ही साधनं आपल्याला सिद्धापर्यंत जाऊ शकत नाहीत. हा महत्त्वाचा विषय आहे. संतांनी आपला फार विचार केलेला आहे. कलियुगामधलं जीवन हे अतिशय कुठलंही साधन होणार नाही. म्हणून सर्वात सोपं साधन सांगितलं नामस्मरण. बरोबर आहे ना. सर्वात सोपं आणि साधं साधन सांगितलं नामस्मरण. कारण नामचिंतन करण्यासाठी काळ वेळ नाम उच्चारता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. सर्वात श्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे कलियुगामध्ये. कलियुगी उदार हरीच्या नामे, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, यारे लहान थोर याते भलते नारे नर. न करावा विचार न लगे चिंता कोणासी. अगदी सर्वांना जवळ घेतलेला आहे. संत महात्म्यांनी सर्वांना जवळ घेतलेला आहे. यारे लहान या थोर या यती या भलते नारी नर सर्वांनी या. कारण हे साधनच असं आहे की कलियुगी उद्धार फक्त हरीच्या नामे. हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे तर नाम आहे. माऊली ज्ञानोबाराय आपली आई आहे. विश्व माऊली ज्ञानोबारायांनी जगाचा विचार केलेला आहे. नवे भगवंतानीचा अवतार घेतला. आपल्या आईची आपल्या मुलाची चिंता आपल्या आईला असते, नाही का. म्हणून भगवंतानीच माऊली ज्ञानोबारायांचा अवतार घेतलेला आहे. भगवंतानीच कोणाचा अवतार घेतला? माऊली ज्ञानोबारायांचा अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार आहे. भगवंताला चिंता पडली माऊली.
कारण आपलं पोरग जर वाईट मार्गाकडे जात असेल, आपल्या मुलाचं पतन होत असेल, आई पारमार्थिक असेल, आई ज्ञानी असेल, आई संस्कारिक असेल, तर त्या मुलाला योग्य ते मार्गदर्शन करून योग्य त्या मार्गाला घेऊन जाते. ती मदलासा नावाची आई आपल्या मुलाला उपदेश करते. काय उपदेश करते ती? हा देह नाशिवंत मूळमूत्राचा बांधा, आवरी चर्म घातली हारे पूर्वे कीटकाचा सांधा. दुर्गंधे अमंगळ याचा बांधा, ऐश्वर्य त्या हरे हरा शरण जाय रे गोविंदा. दे मदलसा समजो जोरे बा, परिये दे मदलसा समजो जोरे बा. पडिये दे मदलसा समजो जोरे बा, पडिये दे मदलसा समजो जोरे बा. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की माऊली ज्ञानोबारांनी अवतार घेतलेला आहे. जगताच्या कल्याणासाठी संत महात्मे येतात, नाही का? शोधून ये आले संत हिताहित जगाचे, नव्याने आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणाशी. बोलले जय ऋषी साच भावे वर्तया झाडू संतांचे मार्ग. आठ राणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. अशा प्रकारचा उपदेश करून संत महात्मे आपल्या ह्या मानवी देहाला उपदेश करून भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगून संत महात्मे निघून जातात. कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेच पंथे चालू जाताना पडे गुंता कोठे काही. असा मार्ग सांगण्यासाठी आलेले जे संत सर्व संत मंडळी या पृथ्वी तलावर आले, त्यांना यायची गरज नव्हती. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वार्ताया, सत्य साच खरे जे भगवंताचं नामचिंतन ते सत्य सांगण्यासाठी आम्ही येथे आलो. कारण इथं आठ राणी भरले जग, साधने अवघी बुडवली साधनं सगळे. आज कलियुगाची तसं पाहिलं समोर कलियुगामध्ये जे एकच साधन शिल्लक राहिलं, फक्त नामचिंतनाचं साधन. नामचिंतनाचं साधन म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले. चांगदेव 65 लिहिली. चांगदेव 65 लिहिण्याचं एकच कारण फक्त चांगदेवाला आपल्या योग साधनेचा गर्व झाला होता. पण योगाच्या साधनेने काय मिळते माहिती आहे तुम्हाला? फक्त 17वी जीवनकळा प्राप्त होते, तुम्ही अमर होऊ शकता, पण उद्धार तुमचा होऊ शकत नाही. कारण हे शरीर गेल्याशिवाय, याचं येणं जाणं संपल्याशिवाय खऱ्या अर्थाने तुमचा उद्धार नाही. तुकोबाराने मागील जन्मात पाहिलं, किती वेळा जन्म व्हावे नित्य व्हावे फजित. अशा प्रकारचं सांगण्याचं तात्पर्य एवढं. माऊली ज्ञानोबारायांनी ह्या अभंगाची जी रचना केलेली आहे, ज्ञानोबारायांनी पहिला विचार केला, ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. 16 वर्षी ज्ञानोबारायांनी ग्रंथ लिहिला, बरोबर आहे ना? 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. स्वामी विवेकानंद ही जी मंडळी बघितली, अल्पवयामध्ये पारमार्थ घडला, अल्पवयामध्ये सेवा करून आपलं जीवन त्यांनी समर्पित केलेलं आहे ईश्वरचरणी. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानासाठी. अमृत अनुभवलीला ज्यांना परमार्थ करत असताना अमृतासारखे गोड अनुभव येतात, त्यांचं नाव अमृत अनुभव. नावच त्याचं काय? अमृत अनुभव.
अमृतासारखे गोड, जे अनुभव घेतल्यानंतर गोड वाटतं, समाधान वाटतं, शांतता वाटते, जीवन त्या ठिकाणी सफल होतं. असा प्रकारचा अमृत अनुभव. विचारसागर, तो विचारसागर तर असा आहे, महाराज विचारच करायला लावतो. रज्जू सर्पाकार भासियल जगडंबर. रज्जून सर्प, रज्जू म्हणजे रस्सी, त्या रस्सी सर्पासारखी दिसते, पण ती सर्प असते का? नाही. पण जोपर्यंत ती रस्सी आपल्या मनामध्ये हा सर्प आहे, तोपर्यंत रस्सी सर्पासारखी दिसते. तसं हा संसार जो आहे, जोपर्यंत आपल्या जवळ माया आहे, माये स्वरूपाने जोपर्यंत आपण संसाराकडे पाहतो, तोपर्यंत ती माया स्वरूप दिसते. पण माया त्याच्यामधली संपली की राज्य सर्पाकार भासेल जगडंबर. पण रज्जू तो सर्प नाही, तो केवळ काय आहे? रस्सी आहे. कधी कळणार? सर्प नावाचा विकल्प तुमच्या मनातून ज्यावेळा निश्चित तुमचा भाव तयार होईल, काय हे रस्सी आहे. अशा प्रकारचे सर्व जगत हे परमेश्वर आहे अशी अंतकरणाची भावना होईल, तेव्हा जन अवघा जनार्दन. अशा प्रकारचं माऊली ज्ञानोबाने मग सगळ्या प्रकारचे ग्रंथ सगळ्यांसाठी लिहिले, बरोबर. विचारवंत, विचारसागर ग्रंथ विचारवंतासाठी, ज्ञानेश्वरी ज्ञानीपुरुषांसाठी, चांगदेव पासष्टी चांगदेव महाराजांचा गर्वहरण करण्यासाठी. पण सर्वसामान्य जीव, ज्याचं जीवन क्षणभंगूर आहे, याला कुठलं साधन महाराजांनी सांगितलेलं आहे. हे साधन जे आहे ते सर्वात आपल्यासाठी, संसारिकासाठी सर्वात छोटा ग्रंथ काढला की जेणेकरून आपण तो ग्रंथ आपल्या खिशात ठेवून, आपण असेल त्या ठिकाणी, तुम्ही कामात असा, तुम्ही गाडीत असा, तुम्ही कुठेही असा, पण तो ग्रंथ तुमच्या खिशामध्ये राहील. असं एकदम छोटा ग्रंथ काढला. पण ते छोटा नाही महाराज, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्या तेवढीशा ग्रंथामध्ये माऊली ज्ञानोबा बसवलेली आहेत. त्याचा विचार जर तुम्ही केला, तो वाचा, तुम्ही हरिपाठ सोडवायचा प्रयत्न करा, प्रत्येक अभंग कसा आहे. माऊली ज्ञानोबा कलियुगाचा विचार करून तो छोटासा ग्रंथ कोणासाठी काढलेला आहे? संसारासाठी, संसारिकासाठी काढलेला आहे. कारण बाकीची साधनं आपण करू शकत नाही, म्हणून संसारिकासाठी जो ग्रंथ काढला तो काढलेला आहे तो हरिपाठ. आणि त्या हरिपाठामधलाच पहिला प्रथमचा जो अभंग आहे तो काय अभंग आहे? देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता देवाचं द्वार जर म्हटलं ना महाराज, काय नेमकं तुम्हाला सगळ्यांना आपण जाणं, देवाचं द्वार म्हणजे नेमकं काय? देवाचं द्वार म्हणजे दार नाही हो, दार नाही, द्वार. देवाचं जे द्वार आहे ना, ते द्वार वेगळं, दार वेगळं. मंदिराचा दरवाजा वेगळा, देवाचं द्वार वेगळं, मंदिराचा दरवाजा वेगळा. देवाची या दारी उभा क्षणभरी, दारी नाही द्वारी. दारामध्ये किती वेळ तुम्ही उभे राहिलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही एखाद्या मंदिरात, मोठ्या मंदिरात जर तुम्ही गेलात तर त्यावेळेला तुम्हाला पहिल्या प्रथम गेट लागतं, गेट, बरोबर की नाही. त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर एक दरवाजा लागतो, त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा लागतो, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गाभारा लागतो, आणि त्याच्या आतमध्ये भगवान परमात्मा, त्याच्यामध्ये भगवान परमात्मा लासला बसलेला आहे. मग द्वार म्हणजे काय? जे आपण जे साधन करतो, आपण पहिल्या प्रथम जे मोठं द्वार आहे, जी आपली जे बाह्य साधनं आहेत, कुठली भजन, कीर्तन, प्रवचन, ही जी साधनं आहेत ती भगवंताचं खरं म्हणजे ते गेट, आपण त्याच्यामधून प्रवेश करणार आहोत. आपण परमार्थामध्ये प्रवेश करण्याची द्वारे आहेत. परमार्थामध्ये हा प्रवेश आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे या साधनाच्या द्वारे. ही सगळी साधनं आहेत. भजन हे साधन आहे, कीर्तन ही साधन आहे. कारण कीर्तन सांग होय अंग हरिरूप, किंवा नका पाऊ पोठे करा हरिकथा तेथे अवचिता सापडेल. ही जी साधनं सांगितलेली आहेत
ही परमार्थाची साधनं आहेत. त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन आहे ते नामचिंतनाचं. माऊली ज्ञानोबा पहिल्या चरणामध्ये सांगतात, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधिल्या. हे करत 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 परमार्थाला आपण लागल्यानंतर आपल्याला पारमार्थिक माणसाची संगत लागते. संगतीच्यामुळे आपल्याला भजनाची आवड निर्माण होते. भजनाच्या आवडीमुळे आपल्याला सद्गुरू करावा वाटतो. सद्गुरू आपल्याला खरं जे ज्ञान सांगतो ना, ते खरं ज्ञान आहे महाराज. कारण ते जर सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि ते साधन आहे. तुम्हाला सांगतो, संत महात्मे माऊली ज्ञानोबा सांगतात की जे साधन आहे ते साधन आहे तिथं सेवा हा दारवंट आहे. तिथे सेवा हा दारवंट आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात की संत माझी रुपडी आत्मज्ञानी चोखडी, संत माझी रुपडी तेथे दृष्टी पडे आवडी कामिनी जैसी. म्हणजे अशा प्रकारचे ही संत महात्मे जे आहे आत्मस्वरूपाला गेल्याच्या नंतर संत पद प्राप्त होते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर. देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधिल्या. सर्वात श्रेष्ठ जे आहे ना महाराज, आपण सगळं करतो. आपल्याला तप करता येत नाही, जप करता येत नाही, बरोबर आहे. जपाला बी आपल्याला वेळ नाही. प्रत्येक जण आपण ध्यान करू शकतो. अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान, अभ्यासाहून गहन पार्थ ज्ञानाहून ध्यान विशेष ते माऊली ज्ञानोबा सांगते. ध्यान सर्वात श्रेष्ठ आहे. आणि ध्यान करता करता तुम्हाला जो अनुभव येतो, खरं जे ध्यान म्हणजेच हे देवाचं द्वार आहे, ती सेवा आहे. आपण जे ध्यान करतो ते खरं देवाचं द्वार आहे. तुम्ही तिथे उभं राहिलं पाहिजे. कारण माऊली ज्ञानोबा आणखी माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये अजून एक ओवी सांगतात, या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तुझा आहे. निमिषभर म्हणजे एक तुम्ही ते ध्यान लावलं, ते एक निमिषभर जरी तुमचं ध्यान लागलं त्या ठिकाणी, तर खरं ते देवाचं द्वार आहे. त्या द्वारात जर तुम्ही उभे राहिलात, तिथपर्यंत तुमचा जर प्रवेश झाला ध्यानाच्या द्वारे, तर त्यांनी सांगितले तेने मुक्ती चारी साधेला. आता 4 मुक्ती ज्या सांगितलेल्या आहेत, देवाचं द्वार म्हणजे जी सेवा आहे, आपण जी प्रत्येक करू ती सेवा, ते देवाचं द्वार आहे. तिथूनच खरा प्रवेश आपला आहे. म्हणून सांगितलं देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधिल्या. देवाच्या द्वारामध्ये जर उभा क्षणभर उभा राहणं म्हणजे क्षणाचंच काय केलेलं आहे मला हे समजत नाही. कारण जीवन हे क्षणभरच आहे. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आहे की नाही. म्हणून क्षणोक्षणी क्षण म्हणजे प्रत्येक क्षण असं सांगितलेलं त्याच्यामध्ये. क्षण म्हणजे प्रत्येक क्षण, एकही क्षण सांगाय विसरता कामा नाही. आणि त्याच्यामध्ये जे सांगितलेलं हरिमुखे म्हणा. आज त्यांनी माऊली ज्ञानोबा म्हणतात की देवाच्या द्वारी उभा क्षण भरी. जर तुम्ही देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर जरी उभे राहिलात, ती अवस्था तुम्हाला प्राप्त झाली कुठली, देवाच्या द्वारापर्यंतची, तर तुम्हाला ह्या 4 जणीमध्ये अडवतात. तुम्हाला देवाच्या प्राप्तीचं द्वार प्राप्त झाल्यानंतर ह्या 4 तुम्हाला मध्ये आडव्या येतात. ह्या 4 मुक्ती, समीपता, स्वरूपता, सायुज्यता आणि समीपता, आहे की नाही. समीपता, स्वरूपता, सायुज्यता, ह्या 4 ज्या मुक्ती आहेत, ही समीपता जी मुक्ती आहे, समीप देवाच्या जाणं. देवाच्या समीप जाणं म्हणजे जवळ जाणं, देवाच्या जवळ जाणं. आता देवाच्या जवळ आपण सगळे आहोत आता, आहे की नाही. नामचिंतनाच्या माध्यमातून शुद्ध अंतकरणाने भगवान परमात्म्याचं चिंतन सतत आपल्या अंतकरणामध्ये त्याची जागृती होणं, सतत भगवंताचं चिंतन आपल्याकडून होणं, म्हणजे आपण देवाच्या जवळच आहोत. आता सगळेच जण आपण देवाच्या जवळ आहोत.
ती देवाच्या जवळ जायला सुरुवात झाली की ही पहिली येऊन अडवते. समीपता स्वरूपता, त्या स्वरूपाला प्राप्त होणं. बरं का, स्वरूपाला प्राप्त होणं म्हणजे भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होणं. आणि समीपता स्वरूपता सायुज्यता अजून एक राहिलेली आहे. स्वरूपता सायुज्यता. सायुज्यता मुक्ती प्राप्त झाल्यानंतर देवाने आपल्यामध्ये भेद शिल्लक राहत नाही. अशा प्रकारची जी मुक्ती आहे ती सायुज्यता मुक्ती. सायुज्यता मुक्ती 9 ज्या भक्ती सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये ही सायुज्यता मुक्ती सांगितलेली आहे. ही सायुज्यता मुक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर मात्र आपल्याला येण्या जाण्याचा आपला मार्ग मात्र काय होतो, बंद होतो. जन्म मरणाचं दुःख संपून जातं. पण ह्या 4ही मुक्तीच्या पलीकडे भगवान परमात्मा सांगितलेले. कारण ह्या 4 मुक्तीमध्ये आडवे आल्यानंतर भक्ताला कुठे ना कुठे त्या काय करतात, फसवतात. आणि त्या प्राप्त झाले होतात, रिद्धिसिद्धी प्राप्त होतात नामचिंतनाच्या द्वारे. जर तुमची प्रगती होऊ लागली, भगवान परमात्म्याकडचा मार्ग तुमचा मोकळा होऊ लागले, ही सर्व मधी येणारी मंडळी आहेत. म्हणून माऊली ज्ञानाचा की कलियुगी उद्धार फक्त हरीच्या नामाने सांगितलेला आहे. माऊली ज्ञानाचा सांगतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग तुम्ही याच्या नादीनं लागता. ह्या जरी मुक्ती प्राप्त होत असल्या पण तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता हरी जर म्हटलं, माऊली ज्ञानोबा यांनी थोडासा याच्यामध्ये थोडासा असा विचार मांडलेला आहे की भगवंताची सहस्र नाम असून सुद्धा हरिनामाचाच उच्चार माऊली ज्ञानोबारायांनी का करावा. थोडंसं याच्यामध्ये थोडंसं विचार करण्यास थोडासा चिंतनीय विषय आहे. या हरिपाठामध्ये हरी हा जो बोल आहे हा 1 आणि 8 वेळा आलेला आहे हरिपाठामध्ये. म्हणून आपण रोज जर हरिपाठ केला रोज, तर रोज तुमचं कमीत कमी 1 आणि 8 वेळा म्हणजे 108 वेळा त्या हरिनामाचं काय होतंय, जप होतंय, चिंतन होतंय, गजर होतोय. आपल्या माळेला मणी किती आहेत, 108 बरोबर, म्हणजे 108 मणी आहेत. तो पण आपण माळेवर, म्हणून आपण काय करतो, माळेवर जप करतो. हरी जे नाम आहे, हरी या नामाने तुमचं संपूर्ण संसाराचं मायाजाळ आहे हे संपून जातं. म्हणून हरी हा जो नाम आहे, हरीचं जे नाम आहे हे स्वयं तत्व आहे. कारण प्रत्येक जर अवताराचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या हरिनाम हे वेदांताचं बीज आहे. बाबा सांगा, हरिनाम हे काय आहे, वेदांताचं बीज आहे, म्हणजे स्वयं आहे. सगळे जे अवतार झाले या हरी या अवतारापासूनच सगळे अवतार झालेले आहेत. इथूनच सर्व 24ही भगवंतांनी अवतार सांगितलेले आहेत भागवतामध्ये. 24ही अवतार त्या हरी यांच्यापासून झालेले आहेत. हरी हे स्वयंतत्व आहे. बाबाने सांगितलं हे बीज आहे, मुख्य बीज आहे. याच्यापासूनच काय, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. मग ते माया वगैरे उत्पन्न होणे वगैरे वगैरे तो विषय नंतरचा. त्याच्यात जगत तेथे एक हलगर्जी निर्माण झाली, तो विषय नंतर. पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हरी हरी हा मंत्र शिवाचा, पण म्हणती जीवाच्या तया मोक्ष. मोक्षाचा मंत्र माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. हा मंत्र मोक्षाचा आहे. आणि कोण जपतंय तर भगवान शिव, भगवान शंकर या मंत्राचा जप करतात. हरिपाठामध्ये हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाये, पवित्रची होय देह त्याचा. ह्या हरी या चिंतनाने देहाची पवित्रता होते, देह पवित्र होतो. रोज हरिपाठ केल्याने रोज आपल्याकडून होणारी जी पापं आहेत ती सगळीच्या सगळे रोजच्या रोज जळून भस्म होतात. म्हणून हरिपाठ आपल्याला सर्वात सोपं
आणि सर्वात श्रेष्ठ अजिबात काही करता नाही आलं तरी हरिपाठ रोजचा रोज हा वारकऱ्यांनी हा केला पाहिजे. काही जमलं नाही तरी माऊली ज्ञानोबारांनी एवढी रचना ही हरिपाठाची केलेली आहे, म्हणजे ही सर्वसामान्यासाठी केलेली आहे. ज्यांना काहीच जमणार नाही त्यांनी फक्त हरिपाठ केला पाहिजे. हरी माऊली हरे हरे तुम्ही म्हणारी सकळ, तेने माया जाळ तुटतील. प्रत्येक हरिपाठाच्या अभंगामध्ये महाराज जवळजवळ हरी हा बोल आलेला आहे. प्रत्येक हरिपाठ कुठलाही घ्या, एका 2-3 अभंग असे असतील की त्याच्यामध्ये नाही आहे, पण जवळजवळ 3-3, 4-4 वेळा हा बोल आलेला आहे. त्रिगुण आसार निर्गुण सार, सारा सारे विचार हरिपाठ, सार आणि आसाराचा विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरी विन मन व्यर्थ जाये. हरिपाठी गेले ते निवंतची ठेले, भ्रमर गुंतले सुमना कळिके. म्हणजे हरी याची जी रचना माऊली ज्ञानोबारांनी केलेली आहे, कृष्णाची नाही. कृष्णही तेवढं पवित्र, भगवंताचं नाम पवित्रच आहे, प्रभू रामचंद्राचंही नाम पवित्र, पण तिथे हरी हे स्वयंतत्व असल्या कारणाने, बीजमंत्र असल्या कारणानं, वेदाचं बीज असल्या कारणानं ज्ञानोबारांनी डायरेक्ट तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. आणि त्याचा परिणाम नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरी. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मातईचे, जळतील पापे जन्मातई. म्हणजे हरिपाठामध्ये म्हणजे त्याला नावच दिलं हरिपाठ. हरीचा रोज रोज पाठ करणे, हरीकडं पाठ न करणे, हरीचा पाठ करणे, म्हणून त्या ग्रंथालाच नाव दिलेलं आहे हरिपाठ. कारण प्रत्येक हरी या नामचिंतनाने तुमचं नामसंकीर्तन साधन पै सोपे, पण जळतील पापे जन्मांतरीची, त्याच चिंतनाने सगळं मागचं पाप जळून बसवते. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. कितीतरी आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या हरिपाठामध्ये अशीच रचना आहे का तुम्ही जर हा हरिपाठ केला तर त्याचा परिणाम काय होईल ते अभंगाच्या पहिल्या चरणात माऊली ज्ञानोबा देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, देवाची ये द्वारी 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 उभा क्षण बरी, देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, देवाची ये द्वारे उभा क्षण बरी, देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, देवाची ये द्वारी द्वारी उभा क्षण बरी, देवाची ये द्वारी उभा क्षण बरी, देवाची ये द्वारे तेने मुक्तिचारी साधियेला, 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 हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे
हरिमुखे म्हणा हरिमुख म्हणा देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेला. देवाच्या द्वारात जर क्षणभर उभं राहिलं तर 4 मुक्तीची प्राप्त होते. 4 मुक्तीची प्राप्ती होते असे माऊली ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून म्हणतात हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. पण अजून एक फायदा सांगतात, पुण्याची गणना कोण करी. प्रत्येक साधने बरं का, प्रत्येक सत्कर्म केल्यानंतर एक ठराविक पुण्य त्याला प्राप्त होतं, पण अगणित पुण्य प्राप्त होत नाही. तुम्ही जितकं सत्कर्म कराल, ज्या पद्धतीचं कराल त्याचं पुण्य ठरलेलं आहे. समज तुम्ही आता दान पुण्य केलं, समज जमीन दान दिली तुम्ही, तर तुम्हाला काय भूदान दिलं तर तुम्ही पुढच्या जन्मामध्ये राजा व्हाल, आहे की नाही. भूदाने राजा होतो. सोनं जर दान केलं तर आपली कांती काय होते, तेजस्वी होते. म्हणजे ही ठराविक जे आहे की काय दान केल्यानंतर काय प्राप्त होतं, काय केल्यानंतर काय मिळतं, तसं याच्यामध्ये सांगितलं हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याला माऊली ज्ञानोबा सांगतात की हरी मुखे म्हणा, आपल्याला म्हणायला सांगतात. म्हणा तुम्ही, त्याचा परिणाम असा होईल का तुम्हाला अगणित पुण्याची प्राप्ती होईल. आणि नामचिंतनाच्या पुण्य हे कुठल्याही याला लावलं तर ते काय होत नाही, कमी होत नाही. साधनाची प्राप्ती होऊन सुद्धा ते नामचिंतनाचं पुण्य कमी होत नाही, ते तेवढंच राहतं. असं एकच पुण्य आहे, बाकीचे संपून जातात. तुम्ही थोडक्यात एखाद्या माणसाने, समज एखाद्या आपल्या मित्राने आपल्याला 1000 रुपये उसने दिले 1 महिन्याच्या बोलीनंतर, 1 महिन्यापर्यंत त्याचा आपल्यावर काय उपकार आहे. 1 महिन्यापर्यंत आपण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्याचे आपण उपकार आहे त्याचे. पण ज्या दिवशी आपण त्याचं परत देऊ, आता उपकार राहिलं का नाही. त्या उपकाराची काय केली आपण, त्यांनी आपल्याला दिलं होतं, आपण त्याला ते दिलेले, म्हणजे आपल्यावर त्याचं कुठलंही आता उपकार राहिलं नाही. एखादं आपण उपकार केलं, त्यांनी जर आपलं तसंच काम केलं, तसाच जर तो आपल्या कामी आला तर आपण म्हणतो त्याच्या उपकाराची परतफेड केली. तसं हे जे पुण्य आहे नामचिंतनाचं, हे कमी होत नाही, हे अगणित पुण्य त्याच्यापासून आपल्याला प्राप्त होतं. माऊली ज्ञानोबारायांनी म्हणून ह्या ग्रंथाची रचना केलेली हरिपाठाची. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता म्हटलं हरिपाठ करायचं नाही का, असे थोडेसे तर्कवादी आहेतच की त्याला वेळ पाहिजे नाही का, कुठेतरी जायला पाहिजे, वेळ काढावा पाहिजे, कुठेतरी मंदिरात गेलं पाहिजे, म्हणजे वेगळा असा वेळ काढायला त्याला काही गरज नाही. तुम्ही जरी संसारात जरी असाल तरी तुम्ही हरी मुखाने हरी म्हणू शकता. एखादी माता भगिनी स्वयंपाक करत असेल, हरी 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 जरी म्हटलं, त्याच्यासाठी वेळ वेगळा काढायची गरज नाही. एखादा शेतामध्ये काम करत असेल, नांगर धरला असेल शेतामध्ये नांगर धरला तरी तो हरी म्हणू शकतो. थोडासा बैल इकडे तिकडे गेला, थोडासा दापला की हरी हरी हरी. आणि देवा काही बैलाला हरी म्हटलं तरी काय फरक पडतो. म्हणजे हरी हे जे नाम आहे, या हरीच्याच नामाने आपला उद्धार होऊ शकतो. माऊली ज्ञानोबाराया या हरिपाठामध्ये अगदी निश्चितपणे त्यांचा अनुभव प्राप्त सांगतायत. एखादी गोष्ट जगाला सांगायची म्हटल्यानंतर स्वतःकडची त्याचा अनुभव आपल्याला पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांनी हा अनुभव घेतलेला आहे, या चिंतनाचा अनुभव घेतलेला आहे. ते देवाच्या द्वारात उभे राहिलेले आहेत. आपल्या निवृत्ती दादांकडून गुरुजींकडून घेतलेलं ज्ञान त्यांनी
प्राप्त केलेलं आहे, ते देवाचं द्वार ओळखलेलं आहे, म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलंय. त्या मुक्ती त्यांनाही प्राप्त झाल्या म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्हाला सुद्धा प्राप्त होतील, पण तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, किंवा देवाच्या द्वारे उभा क्षणभरी तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं तुम्हालाही त्या प्राप्त होतील. हरी मुखाने म्हटलं तर पुण्याची गणना कोण करी, त्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. आसोनी संसारी फक्त काय करायचंय, आपल्या जिभेला फक्त काय करायचंय, ती वळवायची तिकडं हरी म्हणण्यासाठी. स्वयंपाक करणारी माता भगिनी म्हणू शकते, शेतामध्ये काम करणारा सुद्धा, काम करणारा एखादा मजूर असेल तोही म्हणू शकतो. त्याच्यासाठी काही खर्च करावा लागत नाही, त्याच्यासाठी काय हातबंद करावा लागत नाही. शेतामध्ये खुरपणी करणारी बाई सुद्धा हरी म्हणू शकते. असं जे नाम सर्वात सोपं साधन, पण तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पण ज्याच्या मुखात नाम यायसाठी त्याच्या पूर्व पुण्याही त्याच्याजवळ असली पाहिजे. संत महात्म्याने प्रत्येक ठिकाणी आपल्याला सावध केलेलं आहे. हरी म्हणत नाही, का म्हणत नाही हरी, याचा अर्थ याची पुण्याही नाही आपण म्हणत नाही. बरं, संत महात्म्यांची वचन आहेत, आपण आपल्या पदरचं काही सांगत नाही. साधन सुलभ आहे, गोमट आहे, सुंदर आहे, पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व पुण्याई उभी राहिल्याशिवाय तुम्ही कीर्तनाला, तुम्ही प्रवचनाला, तुम्ही हरिपाठाला येऊ शकत नाही. कारण ते जे पापकर्म आहे ते मात्र आपल्याला आड आल्याच्या नंतरच मग आपल्याला संसार आढळतो. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, पण भ्रमर गुंतले सुमना कळीके. संसार हा भ्रमरासारखा आहे, संसार हा कमळासारखा आहे. संसार कसा आहे, कमळासारखा आहे. ते भुंगे बाहेरून येतात आणि त्या कमळाच्या फुलामध्ये त्या सुगंधासाठी अडकतात. तसाच जीव, दान दिलेला जीव, भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेला जीव, आपण संसारासाठी त्याचा काय केलेला आहे, एवढा वापर केलेला आहे, एवढा वापर केलेला आहे या देहाचा, की आपल्याला देवाची आठवणच राहिली नाही. म्हणून सांगले की आता जे म्हणजे ते भ्रमर त्या याच्या कमळामध्ये काय करतात, अडकतात. तसा आपला जीव ह्या संसारामध्ये अडकलेला आहे. म्हणून माऊली ज्ञानापर्यंत दृष्टांत दिलेला आहे कमळाचा आणि भ्रमराचा. आणखीन पुढे जाऊन सांगितलेलं आहे माऊली, प्रत्येक अभंगामध्ये सांगतात हरीचं. पुढे सांगते, आसोनी संसारी जिव्हे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आसोनी संसारी जिवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हे कोण सांगतात, वेद सुद्धा सांगतात. कारण याच्यामध्ये वेद शास्त्र प्रमाण आणि श्रुती, वेद शास्त्र ह्या सुद्धा काय सांगतात, हेच सांगतात. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सारथ, एक नारायण सारथ. आसोनी संसारे जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी वाय सदा. वेदशास्त्र सुद्धा तेच, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व काही आपल्याला तेच सांगतात. म्हणून माऊली ज्ञानोबांनी एवढं सोपं साधन सर्वसामान्य या जीवासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. संसारामध्ये असून सुद्धा आपल्या संत महात्म्यांनी संसार केलेला आहे. प्रत्येकाला पत्नी मुलं, तुकोबारायांना होती, नाथरायांना सुद्धा होती. पुढला आपली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे साधू पुरुष होऊन गेले या पृथ्वी तलावरती. बाकीचे संत महात्मे हे संसारिक होते. संसारामध्ये राहून सुद्धा त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. म्हणून संसारातही राहून भगवंताची प्राप्तीचं साधन हरी हे नाम आहे. कारण हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ येणे माया जाळ तुटतील, अनेक नका परू गबाळाच्या भरी ते त्या येथोरी नागवन. त्यांनी प्रत्येक वेळेला प्रत्येकाला आपल्याला सावध केलेलं आहे. सावध झालो आलो हरीच्या जागरा, पळून गेली झोप होते पाप आडते. अशा प्रकारे प्रत्येक वेळेला संत महात्मे आपल्याला
सावध करतात, नामचिंतना घेण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतात. माऊली म्हणतात तुम्ही मुखाने हरिनाम घ्या. संसारात जरी असले तरी तुम्ही घेतलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला फायदाच होईल. नवे नवे असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाय सुद्धा. वेदशास्त्र तुम्हाला सुद्धा तेच सांगतात. वेदाचा जर आपण वेदाचा विषय जर घेतला तर वेदसुद्धा ते सांगतात, श्रुतीसुद्धा ते सांगतात आणि पुराणंसुद्धा ते सांगतात. म्हणून माऊली ज्ञानोबा याच्यामध्ये सांगतात की वेदशास्त्र उभारी बाय सदा. हात वर करून सांगतात. एखादी गोष्ट जास्त लोकांमध्ये सांगायची म्हटलं तर सगळ्यापर्यंत पोचत नाही. म्हणून आपण काय करतो, हात वर करून सांगतो. काय करतो, हात वर करतो. ऐका हो, वेदशास्त्र सांगतात. ऐका हो ऐका, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्याच नामाने होतो. हे पक्क निश्चित सर्वांनी आपल्या हृदयाशी गाठ बांधून घ्यावी. आणि तो हरी कुठे आहे त्याचा सर्वांनी शोध करावा. प्रत्येकाने हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. संसारामध्ये सुद्धा असून सुद्धा आपण हरीचं नाम घेतलं पाहिजे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात माऊली ज्ञानोबा सांगतात. हरिमुखे म्हणाय, हरिमुखे म्हणाय, हरिमुखे म्हणाय, हरिमुखे पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणाय, हरिमुखे म्हणाय, हरिमुखे म्हणाय, हरिमुखे म्हणाय. असोनी संसारी जीवा वेग करे वेदशास्त्र उभारी बाय सदा. आणि आता माऊली ज्ञानोबा लाच्या चरणामध्ये आपल्याला दृष्टांत देऊन सांगतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा म्हणजे खून करणं, एखादी गोष्ट दाखवणं, खुनेने दाखवणं. म्हणजे आपल्याला ती प्रत्यक्षात पाहिल्यानंतर आपल्याला त्याचं काय होतं, आकलन होतं, आपल्याला सत्य वाटतं. मग माऊली हरीच्या नामाने उद्धार होतो, हरीच्या नामाने पुण्याची प्राप्ती होते, हरीच्या नामाने सर्व संसाराचं काय होतं, क्षालन होतं. सगळ्या प्रकारचं जे आहे आणि हरीच्याच नामाने पुढे काय ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान परमात्म्याचा जर अधिकार पाहिला तर जगाचा बाप, जगाचा मालक, विश्वाचा नियंता, करता धरता, सर्व काही करणारा, परंतु त्याचं केवळ नाम घेतल्यामुळं परिणाम द्वारकेचा राणा पांडवा घरी. कारण पांडव जरी देवाला कधीही विसरत नव्हते. पाहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी न विसरती. ही जी खूण सांगली व्यासांनी सांगितलेली आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात की व्यासांनी खूण सांगितलेली आहे. व्यासांनी ते लिखाण केलेलं आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 मुख्य पुराण आणि 18 उपपुराण, अशा प्रकारचं सर्व जे लिखाण आहे ते संपूर्ण व्यासांनी केलेलं आहे. महाराज जास्त सांगत नाही, तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल, कुठलंही ज्ञान पाहिजे असेल तर पद्मपुराण वाचावं. पद्मपुराणामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. पद्मपुराणामध्ये
सगळी सगळी तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळेल. मला इथे एवढंच सांगा, त्याच्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे का 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपपुराण 18 अशी 36 पुराणं 4 वेद आणि 6 शास्त्र श्रुती वेदांच्या उपनिषद सर्वचा कर्ता जो आहे. म्हणून माऊली ज्ञानामध्ये एक ओवी टाकलेली आहे. व्याज उचिष्ट जग महाभारती नाही ते नये चिलो किती या लगी पायी उचिष्ट जगत्रय. व्यासांच्या मतीने असे जे हे उचिष्ट व्यासांचं आहे, म्हणजे त्यांच्या मुखामधून आलेलं आहे. व्यासांनी ते ग्रहण केलेलं आहे. काळाचा जर थोडासा विचार केला महाराज, काळ असा आलेला आहे का त्यावेळेला पूर्वीच्या काळी कितीही सांगितलं तरी तुमच्या अंतःकरणामध्ये ते राहत होतं, लिहायची गरज पडत नव्हती. नंतर ते सांगितल्याच्या नंतर दुसरा माणूस अख्खी कथा लक्षात ठेवत होता. पहिल्यापासून तर लास्टपर्यंत गोष्ट पूर्वी माता आपल्या आजीबाई सांगायची तशा प्रकारे. नंतर स्मरणशक्ती कमी झाली, लिहायला सुरुवात झाली. व्यासांनी म्हणूनच ती रचना केलेली आहे सर्वांसाठी. व्यासापर्यंत ते जे आलेलं ज्ञान आहे त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहे. म्हणून त्याच्यामध्ये अशी कथा आलेली आहे की महाभारतामध्ये पांडव ज्या वेळेला वनवासामध्ये गेले आणि वनवासात गेल्याच्या नंतर त्यांच्यावर अशी वेळ आलेली, एक सूर्यथाळी त्यांच्याकडे दिली होती. ती सूर्यथाळी अशी होती की जोपर्यंत तुमचा सूर्य पृथ्वीवर आहे तोपर्यंतच तुम्ही काय करायचं, त्या सूर्यथाळीकडून ते जेवण मिळत होतं सगळं आणि त्याच्यामध्ये पांडवांचा उदरनिर्वाह होत होता त्या थाळीमुळं. एक दिवस प्रसंग असा आला, रात्रीची वेळ होती आणि त्यावेळेला दुर्वास ऋषी आणि पांडवांच्याकडे गेलेले आहेत पाहुणे म्हणून. आता हे दुर्वास म्हणजे दुर्वास, ज्यांचा कधीच जवळवास नको त्यांचं नाव दुर्वास. कारण ते जर त्यांच्या सेवेमध्ये थोडं जरी काही कमी पडलं तरी ते ताबडतोब काय करत होते, शाप देत होते, शाप. आणि त्याचा शाप साधासुद्धा नव्हता. रामबरीस राजाला शाप दिला, 9 गर्भवास भोगायची पाळी आली. असे असणारे दुर्वास आणि पांडवांच्या घरी पाहुणे गेले. गेल्याच्या नंतर आता एक संध्याकाळची वेळ आहे, काय मिळणार कुठे यांचं तर जेवण. आणि अशा प्रकारचे झाल्यानंतर आता म्हटलं काही इलाज नाही, हे आलेले आहेत त्यांना जेवण दिलं पाहिजे. आणि आपल्या तर आता थाळी तर काय असणार, काय नाही. आणि त्यावेळेला मग द्रौपदी मातेला विचार पडला काय करायचं, यांना जर जेवण दिलं नाही तरी आपल्याला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळं शेवटी माणसावर एखादं संकट आल्यानंतर तो पहिल्या आपल्या आजूबाजूच्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्याचा आधार घ्यायला बघतो. आणि नंतर कोणीच कामाला जेव्हा येत नाही त्यावेळेला देवाचा धावा करतो. आता परमेश्वरा तूच या जगामध्ये मला वाचवणारा, या संकटातून सोडवणारा तुझा आहे. मग आता द्रौपदी मातेने विचार केला, संकटच एवढं मोठं आहे का या संकटातून आपल्याला कोणी वाचू शकत नाही. आणि मग भगवंताचा ताबडतोब धावा केलेला आहे. कुणी? द्रौपदीनं. कोठे गुंतला शी द्वारकेच्या राया. थोडक्यात असं वेळ का सखिया लावेला प्रमाण तिकडचे, पण थोडक्यात असं सांगायचं, देवाचा धावा केल्यानंतर देव ताबडतोब आलेला आहे. का न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वंभरा परिहराचे न लगे. आपल्याला खरा जर भक्त आपण असेल ना देवाचा, तर आपल्याला काय लागते देवाला सांगायची, आपल्याला देवाला सांगायची गरज नाही. द्रौपदी मातेनं मनोमन धावा केलेला आहे परमेश्वराचा, भगवान श्रीकृष्णांचा. आणि ताबडतोब देव आलेला आहे, सांगितलेलं आहे असं झालेलं आहे, काय करायचं हे त्याला येऊन आता पाहुणे समोर बसलेले आहेत. समोर बसल्यामुळं आपल्याजवळ आता काही शिल्लक नाही, यांना जेवण देणं गरजेचं आहे. अरे बघ थोडं जेवण नव्हतं, 60 खंड्या अन्न लागायचं त्या दुर्वासाला. 60 खंड्या एवढं आणायचं कुठून? आल्याच्या नंतर भगवंताने पाहिलेलं आहे, म्हटलं दाखव ती थाळी वगैरे काय आहे का. पाहिलेली परिस्थिती तिथली वनामध्ये आहे ते. आणि त्यावेळेला मात्र भगवंताने पाहिलेलं आहे. तो म्हटला कुठेतरी पान चिकटलेलं आहे का जरा बघ तरी. आणि त्यांनी मग थाळी बघ, इकडं तिकडं अशी ती थाळी पाहिलेली आहे.
ती सूर्य थाळी दिली होती ती, आणि ती थाळी पाहिल्यानंतर त्याला एक भाजीचं पान चिकटलेलं होतं. केवळ त्या भाजीच्या पानावरती भगवान परमात्म्याने त्या दुर्वास ऋषींचं जेवणाची सोय केलेली आहे. 60 खंड्या अन्न निर्माण करून त्यांना तृप्त केलेलं आहे. अशा प्रकारे का तर ते वनामध्ये सुद्धा भगवंताचं काय करत होते, भजन करत होते, देवाचं चिंतन करत होते. म्हणून त्यांचं काम देवाने अनेक प्रकारची कामं देवाने केलेली आहे. कारण का तर त्याचं नाव केवळ घेतल्याने एवढी कामं होतात. सगळ्या प्रकारची देवानी कामं केली आहे. म्हणून व्यास महाराज लाच्या चरणामध्ये माऊली ज्ञानोबा व्यासांकडे काय करतात, निर्देश करतात. लाच्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, 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 ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाये सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. यथामती यथा अवकाश माऊली ज्ञानोबा यांचा हरिपाठ, हरिपाठामधील पहिल्याच क्रमांकाचा अभंग, देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधिला. माऊली ज्ञानोबा सांगतात, देवाच्या द्वारात जर तुम्ही उभे राहिलात तर तुम्हाला 4 मुक्तीची प्राप्ती होईल. नवे नवे हरिमुखे म्हणा फायदा. मुखाने जर हरी म्हटलं तर तुम्हाला अगणित पुण्याची प्राप्ती होईल. तुम्ही कुठेही असाल, कुठेही असा, त्या ठिकाणी तुम्ही हरिनाम जर घेतलं, ह्या संसारामध्ये राहून हरिनामाचं चिंतन केलं तर आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाये सदा. वेद म्हणतात तुम्ही ठीक आहे, तुम्ही तुमच्या संसारात आहात, सर्व काही असलं तरीसुद्धा तुम्ही जर हरिनामाचं, हरी हे नाम जर तुम्ही धारण केलं तर तुमचा संसारसुद्धा काय होईल, सुफल होईल. नामचिंताने तुमच्या संसाराचं काय होईल, चालन होईल. सकळ संसार तुमचा हरिरूप होऊन जाईल. अशा प्रकारे आणि माऊली ज्ञानोबा ह्या हरिपाठामध्ये थोडक्यात वर्णन करतात. शेवटी आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान परमात्मा, एवढा मोठा भगवान परमात्मा, विश्वाचा मालक, जगाचा चालक, विश्वाचा नियंता, सर्वाचा करता धरता असा असणारा भगवान परमात्मा नवे नवे तुमची सगळीच कामं करल. असं थोडक्यात लाच्या चरणामध्ये द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवांच्या घरी भगवान परमात्मा राहण्याचं एकच कारण होतं, नवे नवे अर्जुनाचा रथ हाकला, अर्जुनाच्या घोड्यांना खरारा केला, प्रत्येक काम देवाने केलं. कारण का, पांडव जरी वनवासामध्ये असले तरी ते काय करायचं, देवाचं चिंतन करत होते. पण देवाला जर आकळायचं असेल, देवाला जर प्राप्त करायचं असेल तर सतत सतत त्या देवाचं काय घेतलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, त्या परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबा ह्या
अभंगामध्ये सांगतात की जर तुम्ही नामचिंतन केलं, हरिपाठ रोजच्या रोज केला, तर कमीत कमी तुमचा 108 वेळा हरिनामाचा जप होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुण्य प्राप्त होऊन, तुम्हाला त्याची अगणित प्राप्ती होऊन तुमचा संसार हा सुफळ झाल्याशिवाय राहणार नाही. जसं पांडवांचं सुद्धा काय केलं तर एवढं मोठं संकट पांडवांचं सुद्धा भगवान परमात्म्यांनी दूर केलं. आणि अशा प्रकारे माऊली ज्ञानोबाराय व्यासांकडे बोट करून सांगतात की द्वारकेचा राणा पांडवा घरी का, तर त्यांनी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्यांच्या पुण्याची गणना कोण करू शकत नव्हतं. त्या पुण्याईनं भगवान परमात्मा पांडवांच्या घरी राहून त्यांनी पांडवांची सर्व कामं केली. म्हणून व्यास महर्षी त्यांच्याकडे बोट करून, माऊली ज्ञानोबाराय व्यास महर्षीकडे बोट करून सांगतात की बघा हे व्यास सांगतायत त्याचा परिणाम असा आहे. म्हणून थोडक्यात या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. माझा अधिकार नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणजे फार मोठे जगाची माऊली जी झाली, आणि त्यांनी थोडक्यात एक काय असं शेवटी टिटवी चांचू भरू माप सुये सागरी, ज्याप्रमाणे ती टिटवी त्या सागरातून थोडं थोडं पाणी बाजूला करते, तशा प्रकारचा छोटासा मी अधिकारी, त्या अधिकार प्राप्त नसून सुद्धा मी माऊली ज्ञानोबाराय माझ्याच मुखातून बोलली. कारण साळुंकी मंजुळ बोलत शिवाने शिकविता धनी वेगळाची. या प्रकारे ह्या अभंगावरती यथामती यथा अवकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केला. किंभवना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीस नेले, तेथे माझे उरले पायिकपण, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, तुम्ही कृपा करा संती नहे अंगभूत युक्ती, तुमच्या पायाचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे. अशा प्रकारे ह्या अभंगावरती यथामती यथा अवकाश निरूपण करण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते माऊली ज्ञानोबारायांचं संत महात्म्यांचे वचन आहेत, अयोग्य असेल ते माझ्या ज्ञानाच्या प्रकृतीचा दोष असेल. जे योग्य आहे ते आपण आत्मसात करावं, अयोग्य आहे ते टाकून द्यावं, सार आहे ते सेवन करावं. अशा प्रकारे या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देऊन या ठिकाणी सेवा देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज